नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. वैयक्तिकरित्या अद्याप कुठलाही आग्रह किंवा निर्णय झालेला नाही अशी माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. त्याचबरोबर भाजपचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव यासोबत इतर पदाधिकारी यांची बैठक झाली आहे. सरकारने घेतलेले निर्णय कसे पोहोचवावे या संदर्भात आज बैठकीत निर्णय झाला आहे. आगामी काळात महायुती म्हणून विधानसभा निवडणूक लढवायच्या. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे पुणे येथे 21 जुलै रोजी अधिवेशन आहे. जागा वाटपाची चर्चा तिन्ही प्रमुख नेते एकत्र बसून चर्चा होईल. वैयक्तिकरित्या अद्याप कुठलाही आग्रह किंवा निर्णय झालेला नाही. संपूर्ण राज्यासाठी आज चर्चा झाली आहे, मराठवाड्यासाठी झाली नाही. 288 मतदारसंघात युती म्हणून आम्ही लढणार आहोत असंही दानवे यावेळी म्हणाले. आज भारतीय जनता पार्टीचे निवडणूक प्रभारी भूपेंद्रजी यादव, सहप्रभारी अश्विनीजी वैष्णव, आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, देवेंद्रजी फडणवीस आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी मंत्री यांच्यासोबत आज बैठक झाली. या बैठकीमध्ये राज्यातल्या 97,000 बूथमध्ये सरकारने घेतलेले जे निर्णय आहेत ते निर्णय कशा पद्धतीनं पोहोचवायचे या विषयावर प्रामुख्यानं बैठक झाली. जागा वाटपाची जी चर्चा आहे, घटक पक्षाचे तिन्ही घटक पक्षाचे नेते एकत्र बसतील आणि त्यानंतर जागा वाटपाचा विषय करतील. भाजप नेते किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी पालिकेचे अधिकारी भावेश भिंडे यांच्यावर आरोप केले आहेत. त्याचबरोबर उद्धव ठाकरे आणि सुनील राऊत यांच्यावरही टीका केली आहे. घाटकोपर होल्डिंग दुर्घटना, कैसर खालिद आणि भावेश भिंडे म्हणतात हे ऍक्ट ऑफ गॉड आहे. आमचं म्हणणं आहे, मुंबई पोलीसची चार्जशीट म्हणते हे ऍक्ट ऑफ गॉड नव्हे, हे ऍक्ट ऑफ कैसर खालिद आणि ऍक्ट ऑफ भावेश भिंडे आहे. हे ऍक्ट ऑफ उद्धव ठाकरे आणि ऍक्ट ऑफ सुनील राऊत आहे. हे ऍक्ट ऑफ होल्डिंग माफिया आहे. या होल्डिंग माफियामुळे घाटकोपर होल्डिंग दुर्घटनात 17 लोकांचे मृत्यू झाले, 80 जखमी झाले. की कैसर खालिद, भावेश भिंडे आणि त्यांची टीम, महापालिकेचे लायसन्स विभागाचे घाटकोपरचे अधिकारी या सगळ्यांनी मिळून ऍक्ट ऑफ कोल्युजन केलं आहे. अश्विनी वैष्णव रेल्वे मंत्री झाल्यापासून रेल्वे अपघात वाढलेत अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. त्याचबरोबर मोहन भागवतांवर बोलताना ते म्हणाले की एक व्यक्ती आहे या देशात जी स्वतःला विष्णूचा 13वा अवतार समजते. एक व्यक्ती आहे देशात, तिला असं वाटतं प्रभू श्रीराम यांचे बोट धरून मीच त्यांना अयोध्येच्या राम मंदिरात घेऊन गेलो. ते नसते तर अयोध्येत भगवान राम यांची प्राणप्रतिष्ठा झाली नसती. एक व्यक्ती आहे या देशात, ती स्वतःला सुपरमॅन समजते. या देशात जी स्वतःला नॉन बायोलॉजिकल पद्धतीने, अजैविक पद्धतीने जन्माला आलो म्हणजे मला वरून देवाने जन्माला घातले अशा प्रकारे लोकांना भयभीत करत आहे. एक व्यक्ती आहे या देशात, ती सांगते रशिया आणि युक्रेनचा युद्ध मीच थांबवला. पण ती व्यक्ती मणिपूर आणि जम्मू काश्मीरमधील हिंसाचार थांबवू शकत नाही. मला असं वाटतं त्याच व्यक्तीविषयी मोहन भागवत बोलले आहेत. काही व्यक्ती स्वतःला सुपरमॅन समजतात, पण या सुपरमॅनच्या पायाखाली सतरंजी बहुमताची या सामान्य माणसाने खेचून घेतली आहे. तो कॉमन मॅन आज सुपरमॅन असा आम्ही मानतो. तरी मोहन भागवत यांनी आपलं मन व्यक्त केलं आहे. त्याच्यावर चिंतन देशाने केलं पाहिजे, भारतीय जनता पक्षाने हे केलं पाहिजे अशी खोचक टीकाही संजय राऊत यांनी केली आहे. एक व्यक्ती आहे या देशात, ती स्वतःला सुपरमॅन समजते. एक व्यक्ती आहे या देशात जी स्वतःला नॉन बायोलॉजिकल पद्धतीनं, अजैविक पद्धतीनं जन्माला आलो म्हणजे मला वरून देवानं जन्माला घातलं अशा पद्धतीनं लोकांना भ्रमित करते.
एक व्यक्ती आहे या देशात जी सांगते रशिया आणि युक्रेनचं युद्ध मीच थांबवलं, पण ती व्यक्ती मणिपूरचा हिंसाचार आणि जम्मू काश्मीरमधला हिंसाचार थांबवू शकत नाही. मला असं वाटतं त्याच व्यक्तीविषयी मोहनराव भागवत बोलले आहेत. काही लोक स्वतःला सुपरमॅन समजतात, पण या सुपरमॅनच्या पायाखालची सतरंजी बहुमताची ज्या सामान्य माणसानं खेचून घेतली तो कॉमन मॅन हाच सुपरमॅन आहे असं आम्ही मानतो. तरीही मोहनराव भागवत यांनी जे मत व्यक्त केलेलं आहे त्याच्यावर चिंतन देशाने केलं पाहिजे, भारतीय जनता पक्षानेही केलं पाहिजे. गरवारे क्लब येथे काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरू असून येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खासदार के.सी. वेणुगोपाल, प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सह अनेक मंत्री देखील उपस्थित होते. मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेच्या 288 जागा लढवायला हव्या असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं. त्याचबरोबर आज पक्षाच्या भूमिकेसंदर्भात कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. येणाऱ्या विधानसभेत जी काही परिस्थिती उद्भवणार आहे त्याची कल्पना कार्यकर्त्यांना देणार आहेत. वसंत मोरे यांनी जाताना माझ्यासोबत चर्चा केली तेव्हा मी म्हणालो की हे असोसिएशन आहे, जबरदस्ती नाही, जेव्हा जमत नाही तेव्हा काडीमोड होतो असंही ते यावेळी म्हणाले. तसेच मनोज जरांगे पाटील यांनी 288 जागा लढवल्या पाहिजेत आणि त्या लढतील अशी अपेक्षा करतो असंही ते यावेळी म्हणाले. ते कार्यकर्त्यांशी आम्ही असं बोलणार आहोत आणि ज्या वेगवेगळ्या प्रश्न ग्रामीण भागातले आहेत आणि पक्षाची असणारी जी भूमिका आहे त्या संदर्भातलं प्रशिक्षण जे आहे ते कार्यकर्त्यांना आज आम्ही देतो आहोत त्याच्यामध्ये. आणि आगामी येणाऱ्या विधानसभेमध्ये जी काही परिस्थिती उद्भवणार आहे त्या परिस्थितीची सुद्धा एक कल्पना जी आहे ती आम्ही त्यांना देणार आहोत. अशी परिस्थिती आहे. साहेब, आपण जर बघितलं लोकसभा निवडणुकीत तर वंचितून उभं राहायचं, मतं घ्यायची आणि परत पक्ष बदलायचं असं फार दिसतं. तर एखादा दुसरा हा होत असतो. उरलेले माझ्या अंदाज सगळे आहेत, त्याच्यामुळे 1-2 फक्त वसंत मोरे पुण्याचे जे उमेदवार आहेत ते पुन्हा असताना उबाटा शिवसेनेमध्ये गेलेत. जाताना त्यांनी माझ्याशी चर्चा केली आणि आम्ही म्हटलं की हे असोसिएशन आहे, हे काही जबरदस्ती नामक नाही. तर जोपर्यंत जमतं तोपर्यंत जमतं, ज्या दिवशी नाही जमत त्या दिवशी काडीमोड होते. पवार साहेब सांगतील तोच शब्द बारामतीकर पाळतील असं वक्तव्य उत्तमराव जानकर यांनी केले. त्याचबरोबर बारामती आणि माळशिरस विधानसभेवर बोलताना ते म्हणाले की बदल हा होणारच आहे. बारामतीत गेल्या 50 वर्षांपासून जो उमेदवार शरद पवार देतात तोच उमेदवार निवडून येतो. साहेब माळशिरस आणि बारामतीसाठी जो उमेदवार देतील तोच उमेदवार निवडून येईल. साहेब सांगतील तोच शब्द बारामतीकर पाळतील असंही ते यावेळी म्हणाले. तर बदल म्हणजे बदल हा होणारच आहे ना. त्यावेळेला काय इथं बारामतीमध्ये माझी भाषणं तुम्ही ऐकली असतील. या ठिकाणी गेली 50 वर्ष ज्याही पद्धतीनं पवारसाहेबांनी जो उमेदवार दिला तोच उमेदवार निवडून येतो, दुसरा उमेदवार निवडून येत नाही. जागरण साहेबांचं, बोकडं साहेबांची वाढप्या कोणाला तर ठेवलं म्हणजे तो काय मालक जागरणाचा होत नाही. तसं साहेब जे उमेदवार देतील, माळशिरसलाही देतील तोच निवडून येईल आणि इथेही देतील तोच निवडून येईल. लोकांची इच्छा असेल तर त्यांच्याशी बोलून त्यांच्यासाठी काम करायचं आहे असं वक्तव्य युगेंद्र पवार यांनी केले. त्याचबरोबर अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या आयोजनाबद्दल बोलताना ते म्हणाले की या जयंतीचे आयोजन समितीने घेतलं होतं. आम्ही सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम पार पाडला. तसेच उत्तम जानकरांच्या वक्तव्यावर ते बोलताना म्हणाले की उत्तमराव जानकर यांचा आज वाढदिवस आहे. त्या उत्साहाच्या भरात ते बोलले असतील. शेवटी तो निर्णय महाविकास आघाडी आणि मित्र पक्ष मिळून घेतील असंही ते यावेळी म्हणाले. आयोजक म्हणून मी एकटा नव्हतो. आपली समिती आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव समिती, त्याचे अध्यक्ष सतीश मामा खोमणे आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्यांनी हा कार्यक्रम पार पाडला.
काय आज त्यांचा वाढदिवस होता, त्यांना वाढदिवसाचे खूप शुभेच्छा दिले, पण एक उत्साह असेल त्याच्यामुळे ते बोलून गेले असतील. शेवटी तो निर्णय महाविकास आघाडी, आपले सगळे मित्रपक्ष आणि आदरणीय साहेबांचा आहे. राजूर रोडजवळील तुपेवाडी जवळ प्रवासी वाहतूक करणारी टॅक्सी विहिरीत कोसळून दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे जालना जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जाते. जालन्यातल्या राजूर येथील तुपेवाडी जवळ प्रवासी वाहतूक करणारी काळी पिवळी टॅक्सी विहिरीत कोसळून 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात टॅक्सी थेट विहिरीत कोसळली आणि त्यात 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. काळी पिवळी जीप मध्ये 12 प्रवासी प्रवास करत होते. पंढरपूर येथून पांडुरंगाचे दर्शन घेऊन हे भाविक जालन्याहून एका टॅक्सीने राजूर गावाकडे निघाले होते. त्या दरम्यान जालन्यातल्या तुपेवाडी फाट्याजवळ दुचाकी आणि काळी पिवळीचा अपघात घडला, ज्यात दुचाकी चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात काळी पिवळी जीप विहिरीत कोसळली. या घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला असून 8 जणांचा जीव वाचला आहे. त्या 8 जणांवर जालन्यात उपचार सुरू करण्यात आले आहेत. या घटनेनंतर पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाकडून शोध कार्य सुरू करण्यात आले. दरम्यान या घटनेची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाही विचारणा केली असून घटनेची चौकशी केल्यानंतर अपघात कसा झाला हे कळले, अशी माहिती जालना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे. पंढरपूरहून आले 12 वारकरी भाविक इथं काळी पिवळी गाडीने जात होते आणि दुर्दैवाने ड्रायव्हर गाडी चालवताना समोर दुचाकी आणि त्यामुळं रस्त्याच्या खाली गाडी गेली आणि विहिरीमध्ये गाडी पडली. त्यामध्ये एकूण 12 व्यक्ती होते. त्यापैकी 5 जण जे आहेत त्यांच्यावर उपचार चालू आहेत. 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि त्याबाबत पुढील जे उपचार आहेत त्याबाबत सुद्धा हे केले आणि मुख्यमंत्री महोदयांनी फोन केला होता, त्याबाबत विचारणा केली आहे. सद्यस्थितीमध्ये बचाव कार्य सुरू आहे आणि जे जखमी झालेले आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहे. आमच्या सनेगाव आणि तपोनचे वारकरी पायी दिंडीमध्ये पंढरपूरला आषाढीला गेले होते. द्वादश आषाढी संपल्यामुळं ते घरी परतत असताना जालन्यापर्यंत बसणं आले आणि त्याच्यानंतर काळी पिढीनं आले असता तुपेवाडी शिवारात काळी पिढी डायरेक्ट विहिरीमध्ये कोसळून 6 जणांचा दुर्दैवी त्यात मृत्यू झाला आणि 3 जण वाचले त्याच्यात. सोलापूर जिल्ह्यात एसटी चालकाला फिट आल्याने एसटीचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर टेंभुर्णी कुर्डुवाडी महामार्गावर पिंपळनेर गावाजवळ हा एसटीचा अपघात झालाय. एसटी चालकाला फिट येऊन तोल गेल्यामुळे एसटीचा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज दर्शवण्यात येतोय. टेंभुर्णीवरून कुर्डुवाडीला जात असताना हा अपघात झाला असून एसटीमध्ये 35 ते 40 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती आहे. एसटी पलटी झाल्यानंतर प्रवाशांना बाहेर काढून शेतात बसवण्यात आले तर कुर्डुवाडी शासकीय रुग्णालयात जखमींना दाखल करण्यात आले. राज्यामध्ये कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात गुरुवारी म्हणजेच 18 जुलै आणि 19 जुलै मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. रायगड, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यांना मात्र रेड अलर्ट दिला आहे. पुणे जिल्ह्यात शुक्रवारी अलर्ट जारी केला आहे. केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा स्थिर आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. कोकण, गोव्यात, विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल तर दिनांक 19 व 20 जुलै रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडेल. राज्यामध्ये काही भागात मुसळधार ते अतिवृष्टी होईल असाही इशारा देण्यात आला आहे. आता MBA आणि MCA अभ्यासक्रमांच्या थेट द्वितीय वर्षाला प्रवेश मिळू शकणार आहे. यातील MBA अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षाला प्रवेश देण्याची प्रक्रिया पुढील आठवड्यापासून सुरू करण्याचे नियोजन राज्य सामायिक प्रवेश प्रक्रिया कक्षाने केले आहे. आतापर्यंत 3 किंवा 4 वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना MBAची पदव्युत्तर पदवी मिळवण्यासाठी 2 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करणे बंधनकारक होते. मात्र आता इंजिनिअरिंग आणि B.Tech केलेले तसेच BBA आणि BMS या व्यावसायिक अभ्यासक्रमांची 4 वर्षांची पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थी MBA अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेऊ शकतील. या विद्यार्थ्यांना लॅटरल एंट्रीद्वारे थेट द्वितीय वर्षाला प्रवेश दिला जाणार आहे. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7.